सर्व महत्त्वाच्या बातम्या आपल्याला या बुलेटिनमध्ये बघायच्या आहेत त्याआधी एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर। हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे अजूनही फरार। अत्याचारानंतर आरोपी शिरूरच्या गुन्हाट गावात उसाच्या शेतात लपल्याचा संशय। ड्रोन आणि श्वान पथकाकडून शोध सुरू। नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी सरकार प्रयत्नशील। स्वारगेट अत्याचार प्रकरणावर उपमुख्यमंत्री शिंदेंची माहिती, तर आरोपी कुठल्याही पक्षाचा असला तरी गय करणार नाही, शिंदेंचा इशारा। राज्य परिवहनच्या सर्व बसमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचे निर्देश, तर महिलांना सुरक्षा देण्यासंदर्भात उपाययोजनांवर भर देणार सरनाईकांची माहिती। सर्व एसटी आगारातील भंगार वाहनं हटवण्याचाही निर्णय। पुणे बलात्कार प्रकरणातील आरोप दत्ता गाडे, शिरूरचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांचा कार्यकर्ता हा आरोपी म्हणून मिरवायचा, तर कटकेंसोबतचे दत्ता गाडेचे अनेक फोटो समोर। स्वारगेटमधील आंदोलनामुळे उद्धव ठाकरेंकडून वसंत मोरेंना शाबासकीची थाप। अन्याय होईल तिथं असेच पेटून उठा, उद्धव ठाकरेंचा वसंत मोरेंना फोन। पुण्यातील घटना ही दिल्लीतील निर्भयासारखी। घटनेवरून संजय राऊतांचा संताप। अत्याचार झाल्यावर ॲक्शन मोडवर येता का म्हणत गृह खात्यावरही डागली तो। एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे पक्षाला दे धक्का। हातकणंगलेचे माजी आमदार सुजित मुंडशेकर यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश। इंद्रजित सावंत धमकी प्रकरणातील प्रशांत कोरटकर इंदूरला पळाला। मित्रासोबत नागपुरातून कारनं इंदूरला गेल्याची सूत्रांची माहिती। बदलापुरात इंग्रजी पाट्या असलेल्या दुकानांना मनसेनं फासलं काळं। मनसैनिकांनी दुकानदारांना दिला होता 2 दिवसांचा अल्टिमेटम, तरीही मराठीत पाट्या न लावल्यानं मराठी भाषा दिनी मनसे आक्रमक। तुळजाभवानी खासगी संस्थेचा स्ट्रक्चरचा अहवाल पुरातत्व विभाग स्वीकारणार नाही। पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे यांच्याकडून पाहणी। मी माझा स्वतंत्र अहवाल देणार, गर्गेंचं मोठं विधान। कल हल्लाबोल सिनेमाच्या निर्मात्यांना सेन्सॉर बोर्डाची नोटीस। ढसाळ यांच्या कविता काढल्या तरच परवानगी देऊ, सेन्सॉर बोर्डाचा अजब फतवा।